नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत सिंपल कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, आता हे मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे. तर इथे कसं बऱ्याच ठिकाणी कपडा कमी वगैरे पडलेला आहे, तर त्यामध्ये कशी त्याच्यामध्ये जुगाड करून तो ब्लाऊज शिवला आहे मी, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुम्हाला पण असा कधी प्रॉब्लेम आला, जर समजा तुमच्याकडे मोठं ब्लाऊज असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ब्लाऊज बसवायचा असेल, तर त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा, मी सर्वात पहिलं पाठीमागचा भाग स्टिच करायला घेतलेला आहे बघा. तर त्यासाठी मी इथे बघा कंबरपट्टी तयार करून घेते आहे बघा. कमरेच्या म्हणजे साधारणतः 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि त्याला एका साईडने अर्धा इंच फोल्ड मारून अशी शिलाई करून घेतलेली आहे बघा त्या पट्टीला. आणि आता इथे मी बघा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर इथे काय करणार आहे, मी पाठीमागचे पहिले टक्स देऊन घेणार आहे बघा. 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंद असा मी इथे टक्स दिलेला आहे. मी अंदाजाने दिलेला आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मेजर टेपने मार्किंग करून नंतर त्याच्यावरती शिलाई करा. तर मला सवय आहे म्हणून मी डायरेक्ट दिलेले आहेत बघा. ह्याच पद्धतीने मी दोन्ही बाजूला टक्स देऊन घेतलेले आहेत बघा. त्याच्यावरती डबल शिलाईसुद्धा मी करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर बघा, इथे आपल्याला सर्वात एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तर काय करायचं आहे, इथे बघा पाठीमागचा भाग बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे बघा, व्यवस्थित मुंड्याला मुंडा जुळून. आणि जिथे आपण टक्स दिलेला आहे तिथून कमरेच्या साईडला बघा अर्धा इंचाने असं मार्किंग करून घ्या आणि ते कटिंग करून घ्या. म्हणजे आपली पाठीमागचा भाग सरळ रेषेत एका तयार होईल. म्हणजे टक्स दिल्यामुळे दोन्ही बाजूची टोकं थोडी खाली आल्यासारखी होतात. त्यामुळे मी ही स्टेप केलेली आहे बघा. असं केल्याने बघा फिटिंगला पण आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतो. जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा इथे कमरेच्या साईडला चुन्या वगैरे येत नाही, म्हणून मी ते थोडं कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी कंबरपट्टी जोडून घेत आहे बघा. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि त्याला आपल्या सरळ बाजूने वरून दाबटीप दिलेली आहे. म्हणजे शिलाई मार्जिन माझं पट्टीच्या साईडला राहील ह्या हिशोबाने मी त्याच्यावरून दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा. आणि इथे बघा फिटिंगच्या साईडला फक्त मी थोडीशी टिप मारून घेतलेली आहे. बाकी मी पाठीमागच्या भागाला नंतर हात शिलाई करणार आहे. तर मी फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तेवढ्याच भागावरती इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा. तर इथे बघा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे व्यवस्थित रेडी करून. तर मुंडा वगैरे मी चेक करून घेतलेला आहे बघा, तो व्यवस्थित जुळलेला आहे बघा. तर आता मी हा साईडला ठेवून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं स्टिच करू. तर इथे बघा मी साईड पार्ट आणि कटोरी घेतलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी कटोरीला टक्स मारून घेणार आहे. तर त्यासाठी मी बघा दोन्ही कटोरी एकसाथ घेतलेल्या आहेत आणि त्या बघा अपोजिट साईडला ठेवलेल्या आहे, समोरासमोर. आपण जेव्हा ब्लाऊज घालतो त्या पोझिशनने मी ते ठेवून घेतलेलं आहे बघा, या पद्धतीने. आणि इथे सुद्धा मी बघा 2.5 इंच उंची आणि 1.25 इंच रुंदी या हिशोबाने मी ते टक्स दिलेला आहे. 38 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी 1.25 इंचाचा इथे टक्स दिलेला आहे. म्हणजे कटिंग करताना मी 1.25 इंचाचा टक्स तिथे कटिंग केलेला होता. तर तेवढंच मी शिलाई मार्जिन पकडलेलं आहे. तर इथे बघा दोन्ही कटोरीला मी त्याच पद्धतीने टक्स देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मार्किंग करून द्या. तर मी ते मला सवय आहे म्हणून मी डायरेक्ट दिलेला आहे. आणि त्या टक्सच्या पुढच्या साईडला बघा थोडीशी शिलाई करून मी जो कटिंग करून काढलेला आहे बघा टोक. म्हणजे आपण जेव्हा योगपट्टी जोडतो तेव्हा ते व्यवस्थित फिनिशिंगला येतं, यासाठी मी थोडंसं टोक त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता बघा दोन्ही कटोरीला आपले टक्स देऊन झालेले आहेत. तर मी दोन साईड पार्ट घेतलेले आहेत आणि ते मी बघा वरच्या साईडने जोडून घेत आहे बघा. म्हणजे मी गळ्याच्या साईडने ते जोडायला घेतलेले आहेत बघा. कटोरी माझी व्यवस्थित पुरलेली आहे बघा, कुठेही मागे पुढे झालेली नाही, व्यवस्थित आपली पुरलेली आहे. कुठेही ओढाताण न करता कटोरी आपल्याला जोडायची आहे. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा साईड पार्ट कटोरी स्टिच करून घेत आहे बघा. जराही ओढाताण न करता अगदी अलगद हाताने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी कटोरी स्टिच करून घेतलेली आहे.
इथे बघा दोन्ही बाजूला माझी कटोरी बघा व्यवस्थित पुरलेली आहे बघा. तुम्हाला जर कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत बघा. सर्व साईजमध्ये पेपर कटिंग, डायरेक्ट कपड्यावरती कटिंग, सर्व प्रकारचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. ते जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी या ब्लाऊजचं कटिंग कसं केलेलं आहे ते. तर इथे बघा मी काय केलेलं आहे, दोन्ही बाजू मी समोरासमोर ठेवलेले आहे आणि कटोरी बघा मी अर्धा इंच वरच्या साईडला, म्हणजे थोडासा मी योगपट्टीचा आकार कटोरीला देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे बघा मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे मी सिंगलच योगपट्टी बसवत आहे बघा. ती मी वरून जोडायला घेतलेली आहे बघा. जसा मी जो कटोरीचा आकार दिला, कटोरीला योगपट्टीचा आकार दिलेला होता, तिथून मी योगपट्टी जोडत आहे बघा. आणि त्याच्यावरती मी डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघा. कपडा कमी असल्यामुळे मी सिंगलच योगपट्टी जोडलेली आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला बघा, जशी आपण पाठीमागच्या भागाला कंबरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने मी इथे खालच्या साईडला योगपट्टीला पट्टी जोडून घेणार आहे. कारण डबल पट्टी काढायला माझ्याकडे कपडा कमी होता आणि मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल तर हे कायम आपल्याला प्रॉब्लेम येतच असतात. तर मी या पद्धतीने तिथे मी कंबरपट्टी टाईप तिथे जोडून घेते. व्यवस्थित फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे बघा मी ती पट्टी जोडून घेतलेली आहे बघा. साधारणतः मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला एका साईडने एक पाव इंचाची फोल्ड मारून ती मी जोडून घेतलेली आहे. आणि आतल्या बाजूने बघा त्याला मी अशी टिप मारून घेत आहे. इथे मात्र तुम्ही 1 इंचाचीच पट्टी जोडा, त्यापेक्षा कमी जोडू नका. तर इथे बघा 1 इंचापेक्षा जास्त झाली तरी चालेल, पण कमी जोडू नका. त्यानंतर मी ते बघा हुकपट्टीसुद्धा स्टिच करून घेत आहे बघा. हुकपट्टीसुद्धा मी 1 इंचाची घेतलेली आहे आणि पाव इंचाची एका साईडने फोल्ड मारून घेतलेली आहे. आणि इथे बघा मी वरून ती जोडत आहे बघा. मी म्हणजे उजव्या बाजूला मी हुकपट्टी जोडत असते, तर त्या पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे बघा. त्यानंतर बघा त्याला मी अशी ओपन करून दाबटीप वरून देऊन घेतलेली आहे बघा. एकदम कडेने जिथे मी शिलाई केलेली आहे तिथूनच मी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आतल्या साईडला या पद्धतीने फोल्ड करून एकदम कडेने शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. या पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगने बसवून घेतलेले आहे बघा. तर आता बघा पुढच्या भागाचा आपला एक पार्ट तयार झालेला आहे बघा. आता आपल्याला दुसरा पण पार्ट याच पद्धतीने तयार करायचा आहे बघा. तर इथे बघा व्यवस्थित कुठे धागे दोरे वगैरे असतील, कुठे ज्या एक्स्ट्रा वगैरे कपडा असेल तर मी तो कटिंग करून घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा मी साईडची बाजू तयार करून घेतलेली आहे बघा. इथे मी बघा आयपट्टी दुसऱ्या बाजूला जोडलेली आहे, ती मी वरून खालच्या साईडला अशी जोडलेली आहे आणि त्या शिलाईवरतीच फोल्ड मारून मी ती ठेवलेली आहे. म्हणजे ती आपली एक्स्ट्रा पट्टी येते. तो माझा भाग जरा स्किप झाला म्हणून मी इथे तुम्हाला सांगत आहे. तर इथे बघा नंतर मी काय केलेलं आहे, दोन्ही भाग मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत. आणि बघा एकदम कडेने शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे सरळ बाजूने मी ते पार्ट ठेवलेले आहेत बघा. आणि आता बघा मी पलटी मारून घेतलेला आहे आणि तिथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून इथे मी शिलाई देऊन घेत आहे बघा. शोल्डर मी पॅक करून घेतलेला, आधी सरळच्या बाजूने मी शिलाई मारलेली होती आणि नंतर पलटवून व्यवस्थित परत अर्धा इंचावरती शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे आपलं शोल्डर पॅक होऊन जातं, धागे वगैरे निघत नाही. म्हणून मी या पद्धतीने शोल्डर जोडत असते, डायरेक्ट जोडत नाही. त्यानंतर बघा मी शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर पुढचा आणि मागचा भाग कुठे मागे पुढे असेल तर तो मी सरळ रेषेत केलेला आहे बघा. दोन्ही साईडला, म्हणजे गळ्याच्या साईडलासुद्धा आणि मुंड्याच्या साईडलासुद्धा दोन्ही बाजू मी सरळ रेषेत करून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा मी तिरक्या पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा पायपिंगसाठी. तर त्या मी बघा अशा क्रॉस पट्ट्या एकावर एक ठेवून जिथे टोकं जुळतात तिथे मी शिलाई करून घेतलेली आहे बघा. आणि पायपिंगसाठी पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि इथे बघा मी त्या पट्टीला एका साईडने पाव इंचाची शिलाई देऊन घेत आहे बघा. आणि आता मी ही पट्टी ब्लाऊजला जोडणार आहे. तर बघा इथे मी काय केलेलं आहे, ब्लाऊज मी सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून मी ही पट्टी जोडत आहे बघा. इथे बघा मी आयपट्टीच्या इथून मी चालू केलेलं आहे बघा. याच पद्धतीने तुम्ही पूर्ण गळ्यावरती पट्टी जोडून घ्या. तर बघा इथे माझी पट्टी जोडून झालेली आहे बघा. व्यवस्थित पाव इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी पट्टी जोडून घेतलेली आहे. तर इथे बघा
त्यानंतर मी जेवढी मला बारीक पायपिंग पाहिजे तेवढी मी इथे पायपिंग करते आहे बघा. आणि इथे काय करायचं, जेवढी आपण पायपिंग सुरुवातीला करतो ना तेवढीच साईज आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे, म्हणजे आपलं ब्लाऊज फिनिशिंगला चांगलं दिसतं आणि गळा पलटी वगैरे पडत नाही. म्हणून जेवढी आपण सुरुवातीला पायपिंग करतो ना तेवढीच साईज शेवटपर्यंत आपल्याला ठेवायची आहे. मध्ये जाड मध्ये बारीक अशी पायपिंग करायची नाही, त्यामुळे आपलं ब्लाऊज चांगलं दिसत नाही आणि गळा फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही. तर इथे बघा ब्लाऊजला पायपिंग करून झालेली आहे. तर आता आपल्याला स्लीव्ज जोडायचे आहे. तर त्याच्यासाठी मी काय करत आहे बघा, दोन्ही भाग मी पाठचा आणि पुढचा भाग एकमेकाला जुळवून बघत आहे. मुंडा वगैरे कुठे मागे पुढे झाला असेल तर जर फरक वाटत असेल तर थोडंफार तिथे मी कटिंग करून घेत आहे बघा. इथे माझा थोडासा फरक पडलेला होता, तर दोन्ही बाजू मी त्याच पद्धतीने चेक करून घेतलेले आहेत बघा. आणि कुठे कमी जास्त असेल तर मी ते कटिंग करून घेतलेलं आहे. तर त्यानंतर बघा इथे बघा बाहीलासुद्धा एका बाजूला मला पुढच्या साईडला 1 इंचाचा फरक पडलेला होता, तर तिथे मी बघा या पद्धतीने पट्टी जोडून घेत आहे बघा. दोन्ही बाही मी समोरासमोर ठेवलेला आहे, दोन्ही बाहीचा फ्रंट समोरासमोर ठेवलेला आहे आणि त्याच पोझिशननी मी त्या पट्ट्या जोडून घेत आहे, म्हणजे आपली बाही एकाच बाजूची तयार होऊ नये यासाठी मी काळजी घेतलेली आहे. तर इथे बघा मी बाहीला जोड देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा मी व्यवस्थित दोन्ही भाग मी एकावर एक ठेवून म्हणजे बाही फोल्ड करून मी ती व्यवस्थित इथे बघा आपलं जे शिलाई मार्जिन आपण सोडत असतो बाही कटिंगच्या वेळी तिथे मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा. दोन्ही बाही मी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. मी जोड दिल्याच्यानंतर हे व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा मुंडा वर खाली होऊ नये यासाठी मी काळजी घेतलेली आहे. तर इथे बघा आपल्या बाही तयार करून झालेल्या आहेत. तर इथे मी काय करत आहे बघा, मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे बाही व्यवस्थित दोन्ही बाजूला पुढच्या मागच्या भागाला व्यवस्थित पुरावी यासाठी मी काय केलेलं आहे, बाहीचा सेंटर मार्क केलेला आहे आणि तो शोल्डरवरती ठेवलेला आहे. आणि बघा मी मधून बाही जोडत आहे बघा या पद्धतीने. अर्धा इंचाचं इथे मी शिलाई मार्जिन पकडलेला आहे बघा शिलाईसाठी. तर आणि त्या बाहीवरती बघा मी डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघा. आणि बाही मी मधूनच जोडलेली आहे बघा. परत एकदा सांगते, मी शोल्डरवरूनच बाही जोडायला घेतलेली आहे. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून तिथून मी बाही जोडून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने बघा पूर्ण फिनिशिंगने मी बाही जोडून घेतलेली आहे आणि बाहीसुद्धा बरोबर पुरलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर इथे बघा मी इथे काय करत आहे, खाली जो आपला दंडगेराच्या इथे बघा इथे मी अर्धा इंचाचा फोल्ड मारून घेतलेला आहे आणि जो आपण दुमडपट्टीसाठी जे मार्जिन सोडलेलं होतं तेवढीच पट्टी मी इथे दुमडून घेत आहे बघा. इथे मी नंतर हात शिलाई करणार आहे. तर मी इथे काय करणार आहे, तात्पुरती आपली एक शिलाई मारून घेत आहे, म्हणजे आपल्याला हात शिलाई करताना मागे पुढे होऊ नये यासाठी इथे मी 5 नंबरची टिप मारून घेतलेली आहे. तसंच दोन्ही बाईलासुद्धा करून घ्यायचं आहे. या बाईलासुद्धा मी बघा त्याच पद्धतीने तुम्हाला परत एकदा दाखवते समजावं म्हणून. तर इथे बघा पहिल्यांदा मी अर्धा इंचाची फोल्ड मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर जेवढं मी शिलाई मार्जिन सोडलेलं होतं, दुमडपट्टीसाठी जे मार्जिन सोडलेलं होतं तेवढंच मी इथे पट्टी दुमडून घेतलेली आहे बघा. मी 1.5 इंचाचं दुमडपट्टीसाठी मार्जिन सोडत असते, एक इंच पट्टीसाठी आणि अर्धा इंच आपण जे पहिलं जे दुमडतो ना त्याच्यासाठी, असं मी 1.5 इंच मी दुमडपट्टीसाठी बाही कटिंगच्या वेळी सोडत असते. आता बघा आपल्या दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. तर इथे मी काय केलेलं आहे, फिटिंग करत आहे. तर मी काय केलेलं आहे, पाठीमागचा जो भाग आहे ना त्याचा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे बघा. बरोबर तिथे एक मार्किंग करून घेतलेली आहे सेंटरवरती आणि त्या सेंटरवरती पुढचा भाग ठेवून घेतलेला आहे बघा एका बाजूने, म्हणजे मी हुक पट्टीचा भाग ठेवून घेतलेला आहे बघा. अगदी त्या सेंटरवरतीच ती पट्टी ठेवून पुढे बघा मी तिथे जिथे माझा पाठीमागचा भाग जुळतो आहे तिथे मी शिलाई करून घेतलेली आहे बघा. पुढचा भाग माझा थोडासा एक्स्ट्रा झालेला होता आणि त्याच पद्धतीने बघा मी इथे बघा आपली आयपट्टी ही एक्स्ट्रा असते म्हणून ती मी त्या पट्टीच्या खाली घेतलेली आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज घालतो आणि हुक लावतो त्या पोझिशनने मी हे ब्लाऊज करून घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा जिथे पाठीमागचा भाग जुळतो आहे तिथे मी जुळवून तिथे मी शिलाई करून घेतलेली आहे बघा. आणि त्याच्यावरती मी
अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून तिथे मी कटिंग करून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कटिंग करून काढलेला आहे. तर दोन्ही बाजू आपल्या पॅक करून झालेल्या आहेत. तर आता मी काय करत आहे, ब्लाऊज पूर्णपणे पलटवून घेत आहे बघा. आणि पलटी करूनसुद्धा इथे बघा परत एकदा पाव इंचावरती त्याच्यावरून दाबटीप देऊन घेत आहे बघा. म्हणजे आपलं व्यवस्थित ब्लाऊज पॅक झालेलं आहे बघा. इथे फिनिशिंगला आलेलं आहे बघा. व्यवस्थित दिसायला पण छान दिसतं. म्हणून या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करायच्या अगोदर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पॅक करून घ्या. आता बघा, आता आपल्याला इथे फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर फिटिंगचं माप टाकताना सर्वात पहिलं मी बाहीचं माप टाकत आहे बघा. बाही घेराचा निम्मा मी घेतलेला आहे. बाही घेर आहे माझा 12, त्याचा निम्मा मी 6 घेतलेला आहे. इथे मी बघा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 9.5 इंच आणि इथे कमरेचा चौथा भाग मी इथे टाकलेला आहे बघा 8.5 इंच. आणि हे तिन्ही पॉईंट मी या सरळ रेषेत जोडून घेतलेले आहेत बघा. इथे मी मार्किंग करून दाखवते तुम्हाला समजावं यासाठी. आणि ते मी बघा त्या मार्किंगनुसार शिलाई करून घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढे बघा मी पाव इंचावरती 2 ते 3 शिलाई देऊन घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने. जर तुम्हाला फिटिंग समजली नसेल तर माझा फिटिंगचा एक वेगळा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे मी सर्व बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि आपला ब्लाऊज इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे. मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.